जाणाऱ्या मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सौंदड येथे नाकाबंदी करून गांजाची अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना गोंदिया पोलिसांनी पकडले। रायपूर येथून नागपूरच्या दिशेनं गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगानं पोलिसांनी सौंदड येथे नाकाबंदी करून आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं दुसऱ्याच मार्गानं थार गाडी वळवली। पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला। गाडी थांबवून झडती घेतली असता गाडीतून 40 बंडल गांजा आढळून आला। पोलिसांनी 38,50,000 रुपयांचा जवळपास 38 किलो 500 ग्रॅम ओलसर गांजा, 15 लाखांची थार कार असा एकूण 80,000 रुपयेचे 4 मोबाईल असा एकूण 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी विवेक जोशी वय वर्ष 21 राहणार डोंगरगड व एक विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी अटक केली असून आरोपी फरार झालाय। त्या फरार आरोपीचं नाव सुफियान उर्फ सोफी रजा वय वर्ष 28 राहणार रज्जानगर डोंगरगड असं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर, तुलसीदास लुटे, दीक्षित कुमार दमाहे, संजय चव्हाण, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, सामेंद्र सिंह तुरकर, सुनील डहाके, इंदुरकर, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार या पथकानं केले आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।